आयुर्वेदम आयुर्वेद काश्मीरला भारताचं स्वर्ग म्हणतात. म्हणून मी या इथे आलो आणि अक्षरशः माझ्या मनात सुद्धा हेच आलं की खरोखर काश्मीर भारताचं स्वर्ग आहे. तर हे आयुर्वेदिक विलेज मुरबा या ठिकाणी हे नक्कीच इथलं स्वर्ग आहे किंवा महाराष्ट्र स्वर्ग म्हणायला सुद्धा हरकत नाही. आयुर्वेद ही अशी गोष्ट आहे जी आपली परंपरा आहे. आज जगभरात आयुर्वेदाचा प्रचार चालूच आहे. भले ॲलोपॅथी असलं तरी सुद्धा त्याचा जो काही भाग आहे तो आयुर्वेदाचाच भाग आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. येतानाच तुम्हाला निसर्ग पूर्ण तुमच्या कवेत घेत असतो या इथे. कारण येताना जो काही रस्ता आहे ना त्याच्या पूर्ण दोन्ही बाजूला बघितलं फक्त हिरवळ आणि हिरवळ आहे. इथे प्रत्येक ठिकाणी नजर गेली तर एकच रंग दिसतो तो म्हणजे हिरवा रंग. आणि ह्या हिरव्या रंगामध्ये आपल्या लाल रंगाचं या ते रक्त मिसळलं जातं. ते म्हणजे आपला सोल, आपला आत्मा. तो आत्मा इथे मिसळल्यानंतर जे काही आपल्याला मिळतं तो म्हणजे स्वर्ग सुख आहे, लक्षात घ्या. आणि हे स्वर्ग सुख तुम्हाला या इथे आयुर्वेदिक विलेजमध्ये मिळणार आहे. पण खरं सांगतो तुम्हाला इकडची प्रत्येक गोष्ट जी आहे तुम्हाला राहण्यासाठी जो स्यूट आहे तो सूट म्हणण्यापेक्षा मी त्याला स्वीट म्हणेन. कारण ती रूम एवढी सुंदर आहे त्या तिकडे आणि फॅसिलिटीज खूप चांगल्या दिल्या जातात. पोहणं हे तर आलंच, पण पोहायचं कुठे तर ह्यासाठी सुद्धा त्याने मोठा असं स्विमिंग पूल त्यांनी केलेला आहे इथे. त्याने लहान मुलं सुद्धा तुम्हाला त्याकडे पोहताना तुम्हाला दिसू शकतील. कारण लहान मुलांसाठी त्याच्याचमध्ये छोटा एक स्विमिंग पूल आहे. म्हणजे या इथे आपली सुरक्षा सुद्धा फार चांगल्या पद्धतीने घेतली जाते. आणि सर्वात आवडती गोष्ट ती म्हणजे त्या तिकडचा जो आहे ना मेस, ती माझी सर्वात आवडती गोष्ट. मी डाय हार्ड नॉन व्हेजिटेरियन, पण व्हेजिटेरियन खाणं त्याच्यापेक्षा शतपटीने किती चांगलं असतं ते मला आत्ता अनुभवायला मिळालं. मी बघितलं त्या तिकडे त्यांचे ते वेगवेगळे पदार्थ. मी फार कमी जेवतो पण आज मी तुडुंब जेवलेलो आहे. खूप म्हणतात ना की चविष्ट गोष्टी. जो केळ्याचा जो एक प्रकार होता तो मी घरी सुद्धा करणार आहे. खरंच सुंदर असं याची रेसिपी तुम्हाला बघायला मिळते, सुंदर रेसिपी तुम्हाला चखायला मिळते. आणि हे सुद्धा प्युअर व्हेज आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मी एक सांगत असतो ते म्हणजे दारू सिगरेट ही वाईट आहे. हे आयुर्वेदिक विलेज ही अशी जागा आहे जिकडे ह्या गोष्टींना थारा नाही. इथे पूर्णतः तुम्हाला स्वच्छ आणि स्वच्छ हवाच तुम्हाला मिळते इथे. मी असं म्हणेन की ऑक्सिजन तुम्हाला कुठे हवा असेल तर तो ऑक्सिजन तुम्हाला येथे तर आयुर्वेदिक विलेज इथेच मिळणार आहे. या इथे ज्या गोष्टी वापरल्या गेल्या त्या पूर्णतः निसर्गाशीच रिलेटेड आहेत. या इथे प्रत्येक ठिकाणी बघतोय सागवानीच फक्त लाकूड वापरलं गेलेलं आहे. या इथे आसपास बघाल तुम्ही तर झाडं सुद्धा अशी जी आहेत जी आयुर्वेदाशीच निगडीत आहेत. आज आपण एसीच्या बाहेर पडत नाही, पण या इथे तुम्ही आला तर तुम्ही एसी लावणार पण नाही ह्याची मी तुम्हाला हमी देतो. कारण या इथली जी भिंत आहे ती जांभा दगडची आहे जी तुम्हाला पूर्णतः थंड ठेवते. जे नॉर्मल टेम्परेचर आहे ते रूम टेम्परेचरपेक्षा नॉर्मल तुम्हाला त्याचा थंडावा मिळतो. तुम्ही महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कुठेही जा, ज्या गोष्टी चांगल्या त्या गोष्टी तुम्हाला इथेच मिळतील. आणि म्हणून म्हटलं की स्वर्ग कुठे असेल तर तो या इथे द आयुर्वेदिक विलेजमध्ये जरूर या. धन्यवाद.